मंडळी हॉटेल्स किती जरी आली ना तरी सुद्धा खानावळीची मजा ही काही औरच असते. तर अशाच एका खानावळीमध्ये आपल्या जेवणाचा डबा घ्यायला गेला एक माणूस. बघूयात मग आता त्याला डबा मिळतोय का. आला गिराईक रे डब्याची व्यवस्था कराया रे. आला गिराईक रे डब्याची व्यवस्था कराया रे. थोडी भाजी भरा जरा पोळी करा. जेवणाचे वांदे आता झाले खानावळा हा शोधी. जेवणाचे वांदे याच्या घोटाले खानावळा हा शोधी हो. जब मैं दरवाजे पे पहुंचा तो दो हंसी आंखें मेरी तरफ देख रही थी और मेरा दिल धक धक कह रहा था कि जॉनी बेटे तेरी मंजिल आ गई है. शी 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 बाहेरचं खाऊन आता कंटाळा आलेला आहे. असं जर बाहेरचं खात राहिलो तर लोक मला बाहेर खाली म्हणतील. ते हॉटेलचं खाणं जाऊ दे, आता कुठेतरी घरगुती बघावं. विजय पटवर्धन यांची रवाना वळ. विजया पटवर्धन यांची खानावळ. ओके. आतेया हो आतेया हो. प्लेट मध्ये माझे माझ्यावर मसाला तळायला टाकते आता. चव तुम्हीचा खाना चव तुम्हीचा खाना. अगं बाई फोनच आला. हॅलो हा आला तू आला हो आला. काय करू पहिल्यांदा. सुरी पोटात खुपसू आणि 2 तुकडे करू. हो हो हो. आणि काय करू. सुरी कुठे कल्ल्यात खुपसू. कल्ल्यात हा कल्ले 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 हो कल्ल्यात खुपसून काय डोळे नाही डोळे बाहेर काढू. बर हो. आणि काय करू. डोकं स्वच्छ धुवून घेऊ आणि शेपटीचं काय करू. कापून टाकू आणि त्याच्यात मसाला भरू. बर तळते झालं की सांगते. चला या आत या आत. बाहेरच्या बाहेरच जात आहे. बर द्या. काय देऊ. मासे द्या. तुमचं काय देऊ. माझं नाही हो. हो काय काय हो काय. इथे बघा ना इथे मासे. कुठून देऊ. मला काय माहिती तुम्ही मासे कुठे ठेवता ते. हेच म्हणतोय मी. माझ्याकडनं मासे कुठून येणार. नदीतून. नदीतून. अहो कोळी आहात ना तुम्ही. कोणी सांगितलं. कोणी सांगितलं. अहो मी कोळी नाहीये. माझ्याकडे होडी बिडी काही नाहीये. बरं झालं बाई बिडी नाहीये ते. तंबाखू सेवनाने कर्करोग होतो. काय संबंध इथे तसा. काय माहित. डायरेक्टरनी सांगितलं प्रत्येक स्किट मध्ये सोशल मेसेज असलाच पाहिजे. 2 मार्क वाढतात. हे बघा हे विषयांतर होत आहे. मी कोळी वगैरे नाही. माझ्याकडे होडी नाही असं म्हणायचं होतं. मग मासे पकडायला जाता कशात ना. अहो मी मासे पकडत नाही. मग काय विकता काय. अहो हे बघा ना मी तुम्हाला सारखं सांगणार. बर शार्क मासे विकता. मी तुम्हाला सारखं सांगणार नाही. मी मासे विकत नाही. अहो काय नाव आहे तुमचं. माझं नाव सुनील कोळी. बघा कोळी असून मासे देत नाहीत बघा. अहो मी कोळी असो तर मी कोळीच नाहीये. अहो म्हणजे मी मासे पकडणारा कोळी नाहीये. मग काय भिंतीवर चढणारा कोळी आहे. एक मिनिट. आमच्या खानदानामध्ये कुणीही मासे पकडले नाहीत किंवा कुणी भिंतीवरनं चढलेलं नाहीये. मी कोळी असलो तरी फक्त नावापुरता कोळी आहे. अहो असं काय करते. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की मासे घेऊन एक माणूस येतोय. तो मी नव्हे. बाई पणशीकर. बाई तुम्ही काही म्हणाला तरी तो मी नव्हे असं मी म्हणालो का. वा तावडे. मी तुमच्याकडे जेवणाचा डबा घ्यायला आलोय. आधी मासे द्या ना मग त्याचं कालवण करीन आणि डबा देईन. जातो मी. माझं काही चुकलं माखलं. अगं बाई माखलं आणलंय तुम्ही. माखलं मासा. माखला मासा आहे. हो. मग काय चुकलं. पिकला मासा नाही ना. नाही नशीब. पण माखल्याचं पिकलं करतो आम्ही. अरे काय झालं मासे पडले का कुठे. ओ बाई काय लावलंय तुम्ही. वरण भात लावलाय. वा वा वा.
माशाचं कालवण तेवढं राहिलंय, तुम्ही मासे त्या लगेच करते. हो. सोडा मला एक please. मिनिट, तुम्ही नक्की सांगा, तुम्ही मासे आणलेत का सोडे आणलेत? सोडे भाताची रेसिपी माझ्याकडे नाहीये. बस बाई बस. आता एक शब्द बोलायचा नाही, मला चक्कर येते. हो, दिसतच ते मला. तुमची तब्येतच तशी आहे. तोळा मासा. थोडा मासा, परत मासा. परत माशाचं नाव घेऊ नका, माझ्या पोटात गोळा येतो. आदमासे केवढा असेल? आदमासे म्हणजे कुठला मासा? नाही, गोळा केवढा असेल पोटातला? का हातापायालाच गोळे आलेत तुमच्या? मुर्दुशे. मुर्दुशे आणलेत? अगं बाई, अश्विनी, तुला मुर्दुशांची रेसिपी माहिती का? मला माहित नाही ग. मुर्दुशे हा मासा आहे? हो. याला मराठी डिक्शनरी बहुतेक कोळ्यानेच बनवली असणार. प्रत्येक शब्दात मासे. काय करू आता? मला एवढंच सांगायचंय, ऐकून घ्या थोडे मासे. थोडे मासे नाही, खूप मासे हवेत आम्हाला. असं नाही. ऐकून घ्या थोडे माझे. काय? तुम्ही ज्याची वाट बघताय ना, तो मी नाही, मी दुसरा आहे. हो. तुम्ही म्हणतो ते मासे काय, तो मासे पकडणारा नाहीये. मग? तुम्ही तिसऱ्या विषयी बोलताय. अगं बाई, आहा, तिसऱ्या आणल्यात तुम्ही? आमच्या यांना तिसऱ्याचं कालवण खूप आवडतं बरं का. द्या पटकन द्या. गप्पी हा? गप्पी 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 गप्पी. गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा. याच्यापेक्षा दुसरं कामच नाही त्या मेल्या गप्पी माशांना. शटअप. शटअप हा मासा नाही. नाही. मी आणि ढोमे एकत्र राहतो. अगं बाई, माशांची मैत्री केली आहे तुम्ही? ढोमे हा मासा आहे. असं काय करते? कसे राहता? कसे? तो बाहेर येऊन तुमच्या बरोबर राहतो का तुम्ही फिश टँक मध्ये माशासारखं राहता त्याच्यातच पाण्यात? अहो, तो घरात कपडे घालून राहतो. म्हणून काय झालं? आगळा वेगळा मासा बघायलाच पाहिजे मला. अहो, त्याला मिशी आहे. मग माशांना मिशी असते. त्याला शेपटी नाहीये. मग त्या माशाला शेपटी नाहीच आहे. तो क्षितिज जोगचा नवरा आहे. अगं बाई, हे वेगळंच काहीतरी दिसतंय. मी आणि ढोमे बरोबर राहतो. आम्हाला भूक लागली म्हणून ते भीक मागायला आलोय. म्हणून इथे डबा मागायला आलो जेवणाचा. विषय असं काय? ते मग आधी नाही सांगायचं का? मग आधीपासून काय बोंबिलतोय? बोंबिलतोय? वा कावळे. मग आधीपासून काय बोंबलतोय मी? बोंबलताय कुठे? माशाच्या नावाने ओरडताय फक्त तुम्ही. मला नको तुमचा डबा. नाही, असं काय? आलाच आहात तर जा ना एक डबा घेऊन. काय? नाही, डबा घेऊन जा म्हटलं. काय काय असं काय करताय? नाही. मी शुद्ध शाकाहारी आहे. आमची खानावळ सुद्धा शुद्ध शाकाहारीच आहे. शुद्ध हा शाकाहारी हॉटेलमध्ये मासे बनवणं हे पाप आहे. हो, पण या पापात सगळेच वाटेकरी होतात. मला जमणार नाही. नकाच खाऊ मासे. उगाच पापात कोणीच वाटेकरी नाही म्हणून तुमचा वाल्या कोळी व्हायचा. इथे येऊन घोळच झालाय. कुठे घोळ झालाय? तुम्ही द्या, तेव्हा घोळ करीन मी. काय? असं काय बाई हा माणूस? घोळ मासा कोळी दादा. कोळी दादा, मी कोळी दादा. काय झालं? वामा आला. वा मला मग द्या ना पटकन. गिराईक नाव आणि बोंबलते माझा. तुमच्यामुळे होते सगळं. माझ्यावर खापरी फोडू नका. खापरी फोडत नाही. खापरी मासा असा कापतात मग मसाला भरतात त्याच्यात. हो. खापरी? हो. नाही. काय झालं? मी तुमच्याशी बोलून थकलोय. हो. तुमच्या नवऱ्याशी बोलायचं मला. कुठे आहे तू? तो मासा झालाय. त्यालाही मासा केला तुम्ही? हो, एका केस मध्ये मासा झाला तो. म्हणजे माफीचा साक्षीदार मासा. जेव्हा जेव्हा विजय स्त्री वेशात इकडे येतो तेव्हा तेव्हा तो बॉम्ब दिसतो. आणि जेव्हा जेव्हा विजय बॉम्ब दिसतो तेव्हा एक ब्लास्ट व्हायलाच पाहिजे. असं असताना मी आवर्जून सांगू इच्छितो की मी फक्त शब्द जोडण्यासाठी आणि शब्दच्छल करण्यासाठी बॉम्ब आणि ब्लास्ट हे वापरलं. हा ब्लास्ट विजय तुझ्या दिसण्यासाठी नसून तुमच्या दोघांच्या उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी आहे. विजय, तू खूप गोड दिसतोस या गेटअपमध्ये. आम्ही ह्याच्या आधी तुला वेगवेगळ्या अवतारांमध्ये पाहिलं आहे स्त्री वेशात, पण तू प्रत्येक वेळेला येतोस आणि आम्हाला परत म्हणजे मी नेहमी असं गमतीत म्हणतो की अगर खंडर ऐसा है तो इमारत क्या रही आणि तावडे काय काय टायमिंग, काय एनर्जी. तावडे ॲट युअर एज हा मॅडनेस असणं आणि हा मॅडनेस ट्राय करायची इच्छा असणं हे फार कमालीचं आहे कुठल्याही कलाकारासाठी. अँड आय सल्यूट यू फॉर दॅट सुनील. क्या बात आहे. इट इज अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन अँड दिस वॉज अ स्टनिंग ऍक्ट. थँक्यू. अश्विनी मॅम, परफेक्ट टायमिंग, प्रचंड रिहर्सल आणि ग्रेट रायटिंग ह्याचा पूर्ण जो एक कॉम्बिनेशन तुम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर सुंदर एक गेटअप. तुम्ही एव्हर ग्रीन दिसता. हा तावडे साहेब. तावडेला आत्ता पालवी फुटली असं वाटतं.
एवरग्रीन देव साहब आप जो लग रहे हैं तो खूप छान तुमचा विजयला तुमची साथ आणि विजय तुमची अदा आणि तुमच्या दोघांची ग्रेट केमिस्ट्री वंडरफुल ब्लास्ट दिस वॉज म्हणजे ब्लास्टिंग परफॉर्मन्स थँक्यू सो मच बघूयात मग आता मार्क्स किती मिळतात. अश्विनी मॅम आणि 10 पैकी 10, स्वप्नील सर 10 पैकी 10 आणि